प्रभू श्रीरामाचे चरित्र माणसासारखे ऐकणे म्हणजे श्री रामचरितमानस। हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा। आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी प्रभू श्रीराम शीलांश स्थापनेनिमित्त श्रीराम कथेला सुरुवात। आयन म्हणजे घर आणि रामायण म्हणजे प्रभू श्रीरामाचा निवास आणि चौपाई म्हणजे आपण थकून भागून घरी आल्यावर ज्यावर आराम करतो। ती तुलसीदासजींच्या या चौपायांवर प्रभू श्रीरामचंद्र गोड आराम करतात। तुलसीदासांनी श्री रामचरितमानस रचलं। मानस हा शब्द गुजराती आहे। आपण म्हणतो ना, भला माणूस म्हणजे प्रभू श्रीरामाचं चरित्र, माणसासारखं ऐकणं म्हणजे श्री रामचरित मानस होय, असं प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केलं। एक जण म्हणला रामायण म्हणजे काय, मी त्याला म्हणलं आयन म्हणजे घर, रामायण म्हणजे रामाचं घर। मग घरामध्ये माणूस थकला ना मग त्याला झोपायला जी लागते ना, झोपायला त्याला चौपाई म्हणतात। त्याला काय म्हणतात? चौपाई। म्हणून तुलसीदासजीच्या या चौपायावर प्रभू रामचंद्र गोड आराम करतात। बघा ना, या ग्रंथाचं नाव काय होईल म्हणा? रामचरितमानस म्हणा। हा तो मानस जो शब्द आहे ना, हे मानस आ गुजराती शब्द छे, आ बलू मानस छे। मानस शब्दाचा अर्थ आहे माणूस, बरं का ना। आणि मग रामचरित मानस या शब्दाचा अर्थ आहे रामाचं चरित्र माणसासारखं ऐकायचं आपल्याला, त्याचं नाव आहे रामचरित मानस। नगर तालुक्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या शीलांश स्थापनेनिमित्त हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या शुभप्रसंगी महाराज कथा निरूपणात बोलत होते। या दिवशी शिवपार्वती विवाह आख्यान याद्वारे कथेला सुरुवात करण्यात आली। ते पुढे म्हणाले की आपल्या देशात मानस सरोवर आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे, आणि रामचरितमानस आहे, त्यामध्ये तुलसीदासांची वाणी आहे। जसं मानस सरोवराशेजारी सगळे हंस जमा होतात, तसे इथे सगळे परमहंस जमा होतात। त्याला 4 घाट आहेत, यालाही 4 घाट आहेत। रामचरितमानसाचा पहिला घाट शंकर पार्वती, भरद्वाजची, याज्ञवल्क्यजी, तिसरा काकशुंडजी, गरुडजी, चौथा तुलसीदासची शरणागती आणि 5वा घाट हिवरे बाजारचं व्यासपीठ आणि ग्रामराज्यात रामराज्य। आपल्या देशामध्ये मानस सरोवर आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, याच्यामध्ये तुलसीदासांची वाणी आहे, त्याच्या शेजारी सगळे हंस जमा होतात, याच्या शेजारी सगळे परमहंस जमा होतात। तुम्ही मजा बघा, त्याला बी घाट आहे, याला बी घाट आहे, त्याला 4 घाट आहेत, याला 4 घाट आहेत। याच्यातला पहिला घाट शंकर पार्वती, दुसरा भरद्वाजजी, याज्ञवल्क्यजी, तिसरा काकभूषुंडीजी, गरुडजी, चौथा तुलसीदासजी शरणागती आणि 5वा हिवरे बाजारचं हे व्यासपीठ। पद्मश्री पोपटराव पवार यांना दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी रामलल्ला स्थापनेप्रसंगी विशेष निमंत्रित करण्यात आलेलं होतं। त्यांना त्या ठिकाणी रामलल्लांची मूर्ती ज्या पाषाणातून घडवण्यात आली त्यातला शिलांश भेट म्हणून मिळाला। त्याची स्थापना हिवरे बाजारच्या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे। यानिमित्त गावात श्रीरामाच्या साक्षीनं प्रथम श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रास्ताविक करताना पोपटराव पवार म्हणाले, गतजन्मीच नव्हे तर शतजन्मांची पुण्याई म्हणून की काय प्रभू श्रीरामांचा शिलांश हिवरे बाजारमध्ये आलेला आहे। त्याच्या स्थापनेसाठी समाधान महाराज शर्मा येतात, हे देखील परमभाग्य आहे। आपल्या सुमधुर वाणीतून अतिशय आकर्षकपणे ते कथा सादर करत असतात, मौलिक विचार मांडतात। हिवरे बाजारचं हे भाग्य आहे, जणू रामराज्य या ठिकाणी साकारत आहे, असं ते यावेळी म्हणाले। ग्रामराज्यात रामराज्य या संकल्पनेवर आधारित ही कथा होत असून समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून पंचक्रोशीतले भाविक कथा श्रवणाचा आनंद घेत आहेत। दिनांक 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत समाधान महाराज कथा सांगणार आहे। दीप प्रज्वलन करून या कथेला प्रारंभ झाला। यावेळी आळंदी इथले पालखी सोहळ्याचे अध्यक्ष योगी निरंजन दास, आळंदी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीर साहेब, प्रसिद्धी प्रमुख उमेश महाराज, हरिभक्त परायण अमित महाराज धाडगे यावेळी उपस्थित होते। दिनांक 16 एप्रिल रोजी कथेचं पहिलं पुष्प गुंफण्यात आलं। हिवरे बाजारमधील बालकलाकारांनी शिवपार्वती विवाह सोहळ्याचा सजीव देखावा यावेळी सादर केला। महाआरतीनं पहिल्या पुष्पाची संघटना यावेळी झाली। श्रीराम कथेसाठी विशेष देणगी देणाऱ्या मान्यवरांचा नामोल्लेख करून सन्मान करण्यात आला।